शिकले, नागरिक झाले आणि लोह्याचे प्रथम नागरिकाचाही मान त्यांना या ठिकाणी मिळाला। आता सूत्रसंचालन करताना मॅडमने सांगितलं की ते लहानपणी खेळात भाग घ्यायचे आणि खोडकर बी होते। मॅडम, तुमच्या समोर गजानन सावकारने खूप खोड्या केल्या असतील, पण प्रताप पाटलाच्या शाळेमध्ये खोड्या चालणार नाहीत आणि त्यांनी अशा खोड्या करू बी नाही प्रताप पाटलाच्या शाळेमध्ये आणि कोणाला करण्याचा वावही देऊ नये। लोह्यातील नागरिकांनी माननीय प्रताप पाटलाच्या नेतृत्वाखाली या भारतीय जनता पक्षाला एवढं घवघवीत या लोह्यामध्ये यश दिलं। त्यांनी खोड्या करण्यापेक्षा या गावाचा विकास कसा करता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं चालू आहेत। आज खरं म्हणजे 26 जानेवारी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना आपल्या देशाला आजपासून लागू झाली आणि या घटनेचा समोर ठेवून हे भारतीय जनता पक्षाचं राज्य या देशामध्ये काम करत आहे। पण विरोधी पक्षाला काहीच संधी मिळत नाही टीका करण्यासाठी, म्हणून ते आता संघर्ष यात्रा काढत आहेत आणि या संघर्ष यात्रेमध्ये आमच्या या लोहा चौरस्त्यामध्ये काही नेते राष्ट्रवादीचे काळ येऊन गेले। त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष संविधान तोडत आहे, संविधानाचा मान राखला जात नाही। मित्र, तुम्ही समोर आहात, भारतीय जनता पक्षाचे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असतील की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असतील, मग आमच्या तालुक्यामध्ये माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठे संविधानाचं उल्लंघन झालं? लहान घटकातील विद्यार्थी असोत, शेतकरी असोत, गरीब असोत, दलित असोत, मजूर असोत, या सर्वांचा विकास करण्याचं ध्येय या भारतीय जनता पक्षाने या देशासमोर, आपल्या पक्षासमोर ठेवलेलं आहे आणि त्या प्रकारे या ठिकाणी वाटचाल चालू आहे। मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील, पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, विद्यार्थ्यांसाठी फीसच्या सवलती असतील, या सर्व सुविधा देण्याचा या मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ठरविलं आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी वाटचाल चालू आहे। पण काही जण या ठिकाणी, भुजबळ साहेब या ठिकाणी काल सांगून गेले की संविधानात मोडीत काढण्याचा हा भाजपचा डाव आहे। भुजबळ साहेब, तुम्ही 15 वर्ष या महाराष्ट्राचे मंत्री होता, किती रस्त्याचा विकास केला, किती रस्ते या महाराष्ट्रामध्ये आणले तुम्ही? आणि या भाजपच्या काळामध्ये आपल्या लोह्यातून 3-3 नॅशनल वे जात असताना त्यांना या ठिकाणी काही दिसलं नाही। 15 वर्ष मंत्री असताना टोपलवर शेण खाले, जेलमध्ये गेले आणि आता या भारतीय जनता पक्षाच्या नावावर बोटं मोडत आहेत। हे कितपत खरं आहे? आपणही काहीतरी व्यवस्थित बोलावा, काहीतरी चांगलं बोलावं आणि या देशामध्ये आता हे निवडणुकीचं वर्ष आहे। मला या नागरिकांना सर्वांना विनंती करायची आहे, आपल्या मतदारसंघाचा विकास असो, राज्याचा असो का देशाचा असो, ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या प्रकारे राज्य करत आहे आणि चांगल्या प्रकारे विकास होत आहे। अशीच आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा, माननीय प्रताप पाटलांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विकास ठेवा। आणि माध्यमाला सुद्धा मला विनंती आहे, पत्रकार मंडळीला विनंती करायची आहे की विरोधी पक्षवाले हे दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाषणामधून सांगत आहेत, ते न छापता खरोखर पक्ष किती काम चांगल्या प्रकारे करत आहे, कोणत्या वंचितासाठी, दलित असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, शैक्षणिक सुविधा असतील, या सर्वांसाठी हे पक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहे। आपणही चांगल्या गोष्टी म्हणावं अशी मला या पत्रकारांना विनंती करायची आहे। आणि या लोहा शहराचा गजानन सावकार सूर्यवंशी आणि माननीय प्रताप पाटलाच्या नेतृत्वाखाली आमच्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, एवढंच या ठिकाणी मी वचन देतो। आम्हाला या ठिकाणी बोलवला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल नरगे शाळेच्या या सर्व संचालकांचे मी आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।